जय हरी विठ्ठल माऊली. आपण विठ्ठल माऊलीला अनेक नावांनी ओळखतो. विठ्ठल, विठोबा, पांडुरंग, पांडुरंगा, हरी आणि गोविंदा. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? विठ्ठलाला पांडुरंग का म्हणतात या नावामागे नेमका काय अर्थ आहे? आज आपण पांडुरंग या नावाशी जोडलेल्या काही प्रसिद्ध पारंपरिक कथा आणि अर्थ जाणून घेणार आहोत. पांडुरंग या शब्दातील पांडुर हा शब्द उज्ज्वल किंवा फिकट रंगाशी संबंधित मानला जातो. त्यामुळे पांडुरंग म्हणजे उज्ज्वल, पवित्र स्वरूप असलेला असा एक भक्तिपर अर्थ घेतला जातो. यामागे पंढरपूरच्या विठ्ठल भक्तीची एक अत्यंत सुंदर परंपरा आहे. प्रसिद्ध भक्ती परंपरेनुसार भक्त पुंडलिक आपल्या आई-वडिलांची अत्यंत मनापासून सेवा करत होता. पुंडलिकाच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्ण त्याला भेटण्यासाठी आले, अशी कथा सांगितली जाते. भगवान आले तेव्हा पुंडलिक आपल्या आई-वडिलांच्या सेवेत मग्न होता. त्याने देवाला थांबण्यासाठी एक वीट पुढे केली आणि त्या विटेवर उभे राहण्याची विनंती केली. भगवान त्या विटेवर उभे राहिले आणि भक्ताची सेवा पूर्ण होईपर्यंत ते तिथेच उभे राहिले. हात कमरेवर ठेवून विटेवर उभ्या असलेल्या या रूपालाच आपण आज पंढरपूरचा विठ्ठल म्हणून भक्तिभावाने पूजतो. आणि याच विठ्ठलाला भक्त प्रेमाने पांडुरंग असेही म्हणतात. अशाच सुंदर विठ्ठल भक्तीच्या कथा आणि माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका सुंदर विठ्ठल कथेसोबत. रामकृष्ण हरी.